मी गौरी करवंदे. मी वडेश्वरमध्ये राहते, मावळ तालुक्यात. मी आश्रम शाळेवरती आदी सखी म्हणून काम करते. मी पहिल्यांदा शाळेवरती गेल्यानंतर मी सरांना माझं प्रशिक्षण बद्दल सांगितलं. हॅलो हॅलो आवाज येतोय, तुम्ही सुरू हा ठेवा आवाज मॅडम. येतो तुम्ही बोला आता येतो. मी प्रश्न विचारेन तुम्हाला एक एक, मग आपण चर्चा करूया. ओके तुम्ही बोला. ओके. ताई तुम्ही मी माहिती पहिल्यांदा सांगा तुमची. ताई तुम्ही सगळी माहिती सांगा, मग तुम्हाला आम्ही सगळ्यांना प्रश्न विचारू, मग ते इंटरॅक्ट होऊन जाईल. म्हणजे स्वतःबद्दलची माहिती सांगायची का? हो, तुम्ही जे काम करता, जे तुमचं चालू आहे ते सर्व सांगा माहिती. रसिका मॅडम एक मिनिट. गौरीताई, तुमचा प्रवास हो. सांगायचा आहे. तुम्ही आदी सखीमध्ये काय आलात, आदी सखीमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर तुमच्यामध्ये आयुष्यामध्ये काय बदल झाले, त्यानंतर तुम्ही काय काम करताय, हे तुम्हाला बाकीच्या महिलांना प्रेरित करण्यासाठी एक प्रवास सांगा की तुम्ही कसं जुडलात, त्या प्रशिक्षण मध्ये काय शिकलात, प्रशिक्षण जोरावर तुम्ही व्यवसाय कसा सुरू केला, किती आतापर्यंत किती काही पैसे कमवले आहेत का, आणि काही किती लोकांकडे आहे, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही एक मस्त लोकांपुढे मांडा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला प्रोजेक्ट पोहोचू शकतो. टेन्शन नका घ्या. हॅलो. बोला बोला आता बोला. मी गौरी करवंदे. मी आधी सखी म्हणून काम करते आता शाळेवरती. ते आधी मी फक्त घरामध्येच काम करते, गृहिणी म्हणून काम करत होते. शाळेवरती माझे मिस्टर काम करत होते, त्यांना ते लिंक भेटली. त्यानंतर आम्ही ते भरलं वगैरे फॉर्म वगैरे. त्यानंतर आम्हाला योगेश पाटील सर, वैभव सर यांनी आम्हाला बोलवलं नाशिकला. तिथे ट्रेनिंग वगैरे दिलं. इलेक्ट्रिक प्लंबिंग याचं ट्रेनिंग दिलं आम्हाला. ते ट्रेनिंग घेऊन आम्ही आश्रम शाळेवरती जॉईन झालो. तिथे मी पहिल्यांदा शाळेवरती गेले तेव्हा सरांना सांगितलं वॉशमित्राबद्दल. तर त्यांनी मला असं काही म्हटलं नाही की तू करू शकशील, नाही करू शकशील, असा काही प्रॉब्लेम आला नाही मला. त्यांनी ते बोलले कर म्हणून. मी आतापर्यंत माझे 15,000ची कामं झालेले. हॅलो. हॅलो, आवाज येत आहे? आवाज खूप चांगल्या प्रकारे सांगता तुम्ही. थोडं जोरात बोला, तुमचा आवाज थोडा कमी होतोय. व्यवस्थित बोलताय, चांगलं बोलताय तुम्ही, आणि खूप छान वाटतंय ऐकून तुम्हाला. और तुम्ही माझा बोलू आवाज एवढाच आहे. शकता. हा, ठीक आहे, नाही, काही माझा प्रॉब्लेम आवाज नाही. एवढाच आहे. हो चालेल, काही प्रॉब्लेम नाही, बोला तुम्ही. नाही, मी आतापर्यंत 15,000ची कामं केलेत. एक 2 पर्सनल कामं केलेत, म्हणजे बाहेर कामं केलेत. 2,500ची बाहेरची कामं आहेत माझी, आणि बाकीची शाळेवरची कामं आहेत. म्हणजे अशी मिळून 15,000पर्यंत माझी कामं झालेली आहेत. मी तुम्हाला थोडं तुमचं आधीचं विचारेल. तुमचा आधीचा पास्ट कसा होता? तुम्ही इथं लिहिलं फक्त मुलंच आपण बघतो, घर संसारात बघतो, पुढे कसं जायला पाहिजे, हा विचार कसा आला तुम्हाला? एकंदरीत तुमची लग्न आधीची गोष्ट पार्श्वभूमी सांगा, नंतर ती कशी तुम्ही घडवलीत हे सांगा. लग्न झाल्यावरती, म्हणजे माझं लग्न 11वी नंतर झालं. मी 12वी ते आश्रमशाळेत केली. इथले शिक्षक वगैरे मला सगळे ओळखतात. आणि त्यानंतर मग माझे मिस्टर इलेक्ट्रिक वायरिंगचं काम करतात. त्यांच्यासोबत मी पण थोडं असं हे करत गेले. मग ते शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला हे सांगितलं वॉशमित्राबद्दल, म्हणून आम्ही फॉर्म वगैरे भरला. मी फक्त म्हणजे आधी मी विचार नव्हता केला का मी हे काम करेल म्हणून. हॅलो, ओके, आवाज हा येतोय? येतोय आवाज. हा, ओके, बोला पुढे. मी आधी विचार नव्हता केला की म्हणजे मी हे काम करेल म्हणून. फक्त घर आणि मुलं लहान असल्यामुळे मी असं विचार नव्हता केला की मी पुढे जाऊन काम करेल किंवा मला जमेल, असं विचार नव्हता केला मी. हे लिंक अच्छा, बद्दल कळलं आम्हाला. म्हणजे फॉर्म वगैरे भरला. सरांनी सांगितलं आम्हाला इतक्या दिवसाचं ट्रेनिंग राहील, हे शिकवलं राहील. मी म्हटलं पाहूया. मग मी हा फॉर्म भरून म्हटलं ट्रेनिंग तर घेऊयात, पुढे पाहूयात कसं होतंय. म्हणून मी हे फॉर्म भरला, ट्रेनिंग घेतलं. खरंच सर मला असं वाटतंय मी हे प्रशिक्षण घेऊन मला खूप फायदा झालाय. ओके, बोला. हा ताई, बोला, येतोय आवाज तुमचा, बोला. याचं सरांनी आम्हाला प्लंबिंग वगैरे, इलेक्ट्रिकचं वगैरे शिकवलं. ते मी चांगल्या प्रकारे शिकले आणि आता शाळेवर काम पण करते. ओके, किती दिवसाचं काय ट्रेनिंग होतं तुमचं, कुठं होतं ट्रेनिंग? नाशिकला होतं. 15 दिवसाचं ट्रेनिंग होतं. अच्छा, मग ह्या ट्रेनिंगला तुम्हाला कसं वाटलं? एकंदरीत पहिला दिवस कसा होता आणि जाण्याचा त्यानंतर 15 दिवस कसा होता? यात काय फरक होता? मला पहिल्या दिवशी असं वाटलं होतं म्हणजे नाही का मला जमेल, नाही जमेल. म्हणजे पहिल्या दिवशी मला असं वाटलं की आपल्याला जमेल ना, असं हे होईल ना, आपण पुढे काम करू ना, असं वाटलं होतं मला. पण मी 15 दिवसात मला जे शिकवलं ना, मला कॉन्फिडन्स आला की मी करेल हे काम म्हणून. ओके, खूप चांगल्या पद्धतीने सांगताय. आणि आता हा जो डिफरंट काइंड ऑफ व्यवसाय बघितला तुम्ही, हा सर्व्हिस मॉडेल मध्ये येतो. आणि सर्व्हिस मॉडेल म्हणजे तुम्ही सर्व्हिस करता प्रत्येकी वेगवेगळ्या प्लंबिंग म्हणा, इलेक्ट्रिक म्हणा, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. तर हे किती डिफिकल्ट होते स्त्री हो. म्हणून तुम्हाला स्वीकारण्यासाठी? हे करू शकते की नाही? कारण की बऱ्याच स्त्रिया असा व्यवसाय स्वीकारत नाही खरं तर, बरोबर की नाही? समाजात खूप साऱ्या अडचणी येतात, ह्याला कसं तुम्ही समोर गेलात? तर घरातली म्हणण्यापेक्षा बाहेरचे लोक म्हणतात
की नाही का तुम्हाला जमेल का, तुम्हाला 15 दिवसाचं ट्रेनिंग दिलंय, असं कसं तुम्हाला 15 दिवसात जमेल. म्हणजे घरातली नाही पण बाहेरचे बोलतातच, का नाही करणार सर आम्ही, एवढे प्रशिक्षण घेतले आम्ही. आणि हा जो काही व्यवसाय तुम्ही निवडलात करण्यासाठी, तर हा हो. निवडताना तुम्हाला काय असा विचार आला का मी करेल का नाही, किंवा खूप साऱ्या अडचणी मला येऊ शकतात भविष्यामध्ये, मला महिला काय बोलतील बाहेरच्या, हा कसा काय व्यवसाय करायला लागलीस तू? तर मी हा विचार केला नाही की लोक काय बोलतील. ओके. मी असा विचार नाही केला की लोक काय बोलतील, आपल्याला करायचंय ना मग केलं. म्हणून मी हे प्रशिक्षण घेतलं. लोक काय बोलतील याचा विचार करून नाही घेतलं. ओके. तुम्हाला वाटतंय का जे तुम्ही प्रशिक्षण घेतलं, जे तुम्ही काम करताय आता, ज्या पद्धतीने तुम्ही करताय ह्या सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला बघून 4 महिला हो. पुढे जातील, त्याचा विचार करतील तुम्हाला बघून, असा आत्मविश्वास आहे का तुम्हाला? हो. हॅलो. आहे की सर. ओके. आवाज आता येतोय का? सध्या, हा येतोय. आता सध्या तुमचं, आता तुम्ही कितीचं काम केलंय आणि पुढे तुम्ही कसं करणार आहात, थोडं सांगितलं तर बरं होईल. मी आता सध्या माझं 15,000चं काम झालंय. ओके. म्हणजे कुठल्या शाळांमध्ये केलं, कुठल्या गावामध्ये केलं, थोडं सांगितलं तर बरं होईल. मी शासकीय आश्रमशाळा वडेश्वर इथे एकच आश्रमशाळेत काम केलं आणि पर्सनली म्हणजे कॉन्ट्रॅक्टदारानुसार 2,500चं काम केलंय. पाईपलाईनचं आणि वायर वगैरे जोडून द्यायचं त्यांना, म्हणजे त्यांची वायर वगैरे तुटली होती ती जोडून दिली मी. ओके. अजून आता पुढे दुसऱ्या तुम्ही हा, शाळेमध्ये म्हणजे बोलवलं नाहीये त्यांनी. ओके, हा पुढे तुम्ही तुमचं जे काय व्यवसाय आहे तुम्ही कसा बघताय, पुढं कसं घेऊन जाणार पुढचं भविष्य, तर कसं करणार आहे थोडं सांगितलं तर बरं होईल. काय तुमचं पुढचं प्लॅनिंग आहे? जसं काम करतो तसे सर करू आम्ही. म्हणजे आमची माहिती काय? लोकांपर्यंत पोहोचवू, त्यांना सांगू आम्ही हे काम करतोय. ओके. ओके. कशा पद्धतीने पोहोचू शकते माहिती, आपण काय वाटतं तुम्हाला कसं करू शकतो? हॅलो, आवाज येतो ताई? हो, येतो येतो. हॅलो ताई, बोलत आहे. थोडं शांत होऊन जरी बोललात तरी काही प्रॉब्लेम नाही, असं काही नाहीये. ओके. तुमची आपण प्रवासाची जर्नी, म्हणजे तुमची जर्नी ऐकूया आपण, कशा पद्धतीने तुम्ही ती जर्नी बघितलीत, हा युनिक व्यवसाय तुम्ही निवडला, हा व्यवसाय तुम्ही करताय, ह्याच्याबद्दल आपण पूर्णपणे जाणून घेतोय. तुमचं भविष्य कसं असेल, काय असेल, तुम्ही पुढे कसं जाणार आहात, काय प्लॅनिंग केली तुम्ही? प्लॅनिंग असं अजून केलेलं नाहीये. ओके. काही प्रॉब्लेम नाही ताई, संस्था तुम्हाला पूर्णपणे मदत करेल. तुमचं प्लॅनिंग डेव्हलप हो. करण्यासाठी तुम्हाला पुढे कसं जायचं ह्याच्यावरती आपण पूर्णपणे तुमची आता नवीन सुरुवात आहे, आणि खूप चांगलं हो. वाटतं तुमच्याशी बोलून मला. आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय करताय. जे काही अडचणी योगेश सरांनी आता सांगितलं, खूप साऱ्या आश्रमशाळावरती खूप साऱ्या अडचणी आहेत, आणि त्या अडचणींसाठी आपण हो. आधी स्कीमला तयार केले. तर हा जी संकल्पना आहे खूप छान आहे, आणि महिलांनीच पुढे आलं पाहिजे हे, कारण की ह्या युनिक आहे, आणि महिलाच म्हणजे आता म्हणता येईल शक्ती आहे, म्हणून आदिशक्ती नाव दिले आपण त्या गोष्टीला. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. योगेश सर, तुम्हाला काही प्रश्न आहेत काहींना, ताईंना? ताई थोडंसं घाबरतात ते, त्यांना बोलता येत नाहीये, आपण समजू शकतोय. हो, आपण सुमित्राचं ऐकूया, नंतर आपण सगळ्यांचं कन्क्लुजन. इथं विस्तार अधिकारी पण जॉईन आहेत, दुर्गडे साहेब, रासकर मॅडम पण आहेत. तेही काही सजेशन देतील आपल्याला पुढे फ्युचरमध्ये कसं आपण करणार आहे. तर आपण अगोदर सुमित्राचं ऐकून घेऊया, नंतर आपण पुढचं ओके सर, खूप धन्यवाद. तर आपण ना थोडे ताईंच्या आधी गौरीताईंचे त्यांनी खूप साऱ्या समस्या संधी सांगितल्या, महिलांनी पुढे आलं पाहिजे, खूप साऱ्या पद्धतीने महिला मागे राहतात ग्रामीण भागामध्ये, स्वतः काम म्हणजे असं अशा क्षेत्रात तरी काम करण्यात थोडा नकार असतो त्यांचा. तर खूप छान वाटलं ताई ऐकून तुम्हाला. हे ताईंचे काही फोटो आहेत, आपण बघू बघू शकतोय. तर ताई कशा पद्धतीने काम करतात ते. ताई, या फोटोवर काय बोलायचं आहे तुम्हाला? अशा ठिकाणी अडचण होते का काम करायला, मग कसं वाटतं, महिलाही हो कसं काम सर, करतात? अडचण तर होती. ओके. मग कसं त्याला बघताय तुम्ही, ते कसं सॉल्व, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल थोडं सांगितलं तर बरं होईल. कारण की मी तुमचे फोटो बघितले, तुम्ही अजून खूप सारे फोटो आहेत, हे 3च फोटो आहेत आता. तुम्ही खूप सारे व्हिडिओ आणि हो. तुमचे फोटोज बघितले वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही काम करताना. तर हो. या फोटो बद्दल काय बोलू शकता तुम्ही? सर, हे पाईपलाईन मध्ये केलेले ना, हे खूप म्हणजे नाही का अडचणीत होते, अशी झाड हा वगैरे हा टोचत वगैरे होते. पण ती हा हा. अर्जंट होते त्यांना, म्हणून त्यांना करून दिली. असं म्हणजे पाईप वगैरे मी स्वतः नेले ना खरेदी करून, सगळं मी ओके. स्वतः नेलं आणि करून दिली पाईपलाईन. आणि ओके. ते एक नंबरचा फोटो आहे ना, त्यामध्ये म्हणजे किचनची पाईपलाईन होती ती पूर्णच ओके. तुटून गेली होती ती. म्हणजे असं ओके. डायरेक्ट हे झालं होतं, त्यांनी प्लास्टर वगैरे टाकलं, ते फोडून वगैरे केलं. ओके ताई. पूर्ण पाईपलाईन करून दिली फोडून वगैरे. आणि ते ओके. इथे एक लाईनीचा प्रॉब्लेम झाला होता. मुलांच्या हॉस्टेलची लाईट गेली होती. ते चेंज अच्छा. करून दुसऱ्या ह्याच्यात टाकलं आणि मग हे करून दिलं त्यांना. त्यांची लाईट चालू झाली सर. ओके. तर ताई ना, ज्या प्रकारे तुम्ही ट्रेनिंग शिकलात आणि ज्या पद्धतीने तुम्ही काम करता, हा तुमचा आत्मविश्वास बघून खूप आनंद होतोय. आणि म्हणजे कुठल्याही वायरीला जरी आपल्याला हात लावायचा असेल तर भीती वाटते आपल्याला, बरोबर की नाही?
एक भीतीचं निर्माण हो. होतं. तर हे फोटो तुमचे खूप आत्मविश्वास आहे की असं महिला करू शकते आणि ह्याचा प्रूफ आहे हा. तर खूप छान वाटलं ताई बोलून. मला तर खूप आनंद झाला आणि मला होप आहे की ज्यांनी तुम्हाला ऐकलं असेल त्यांनाही तेवढा आनंद झाला असेल. ज्या पद्धतीने तुम्ही ट्रेनिंग घेतलं ते खूप छान पद्धतीने आम्हाला दिसते, त्याचा रिझल्ट दिसतोय आम्हाला, त्याचा आनंद आहे. धन्यवाद ताई तुमचा वेळ दिल्याबद्दल. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर विचारा. तुम्हाला नाही काही प्रश्न असेल तर माझी नाही. ओके. ओके. असेल तर धन्यवाद मी ताई. विचारा. हो, हो हो. ताई. धन्यवाद. खूप धन्यवाद. सुमित्रा ताईंना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचा माईक अनम्यूट करावा. सुमित्रा ताई, आवाज येतोय? हॅलो हॅलो हा ताई. हा, आवाज येतोय? हो येतोय सर. नमस्कार सर. नमस्कार ताई. स्क्रीन दिसते माझी? हॅलो एवढं सर स्क्रीन दिसते तुम्हाला? येस येस येस. Yes. हा ताई बोला ताई. सुमित्राताई बोला, जोरात बोला, एकदम स्पष्टपणे. खूप काम केलंय आपण. सर नमस्कार सर. हो नमस्कार ताई, बोला ताई. माझे नाव सुमित्रा नवनाथ गागरे. ओके. पत्ता मुक्काम खटके पोस्ट निमगिरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे व्यवस्था आदिसखी. माझे शिक्षण 10वी झाले. ओके. मी जुन्नर तालुके श्री नानाभाऊ व सौ नामाबाई बांबळे कुटुंबात जन्माला आले. माझे शिक्षण 10वी पर्यंत झाले. माझा विवाह जुन्नर मध्ये खटकाळे या गावात नवनाथ युवराज गागरे यांच्याशी झाला. मला 3 मुले आहेत. खटकाळे आश्रम शाळेवरती ते कर्मचारी ताई म्हणून ताई 2 मिनिटं. मी तुम्हाला ताई, विनंती करेन की तुम्ही डायरेक्ट तुमचा परिचय द्या. हा, ही पीपीटी आपण लोकांसाठी वाचण्यासाठी आहे. हा. तुम्ही पीपीटी नाही वाचली तरी चालेल. तुम्ही तुमच्या मनानेच बोला. काही प्रॉब्लेम नाही असं. तुम्हाला हे जे वाचण्यात वाटत असेल ते बोला मॅडम. तुमचा जीवन संघर्ष सांगा, प्रवास सांगा, सगळ्या गोष्टी सांगा. टेन्शन नका घ्या. हो सर. मी खटकाळे आश्रम शाळेवरील सुपरवायझर म्हणून काम करते सर. आणि मी तिथं शाळेवरती गेल्यावरती मी सरांनी आम्हाला आदिसखीचा फॉर्म भरण्यास सांगितला का तुम्ही हे काम करू शकाल आदिसखी औष मित्र. तर मी बोलले सर मला हे काम जमेल का? सर बोलले तुम्ही बिंदास फॉर्म भरा, तुम्हाला हे काम जमेल. कारण की सरांना माझ्या कामाची पूर्णपणे खात्री अशी आली होती का मी प्रामाणिकपणे खटकाळ त्या शाळेवरती काम करत असते. नंतर मग मी फॉर्म भरल्यावरती नाशिकला ट्रेनिंग साठी गेले. तेथे आम्हाला पूर्णपणे राहण्याची जेवणाची पूर्णपणे चांगली सोय होती. नंतर आम्ही पहिला दिवस आमचा पूर्णपणे योगेश सरांनी घेतला. त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिले व ओके. चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिले. कसं कोणतं व्यवसायाबद्दल सांगितले व जोशी सरांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन दिले आणि आम्हाला 16 दिवस ताई 16 काही दिवस आरामशीर बोला. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही असं शांत होऊन बोला. काही अडचण नाही. हा, बोला. 16 दिवस पूर्णपणे आम्हाला चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण दिले. हा, पुढे. प्रशिक्षणाबद्दलची माहिती दिली. ओके. कसलं प्रशिक्षण होतं ताई? तुम्ही कशाचं प्रशिक्षण घेतला तिथं? कशाचं तुम्ही शिकलात? थोडं सांगितलं तर बरं होईल. हो. प्लंबिंग, हा. सोलर फिल्टर, अच्छा. इलेक्ट्रिक, अजून? कलर काम, सुतार काम. ओके. ओके. ताई हे प्रशिक्षण घेताना तुम्हाला काय अडचणी वाटल्या? आता तुम्हाला शिकायची अशी एकदम खूप सारी इच्छा होती. तुम्ही पहिला दिवस आणि शेवटचा दिवस याच्याबद्दलचा फरक सांगू शकताय का? एक 15 दिवसात तुमचं जे काही प्रशिक्षण झालं सिवायच्या मार्फत, तर हे कशा पद्धतीने तुम्हाला समजलं? कारण की खूप साऱ्या अडचणी येतात अशा गोष्टी करायला आणि आपण जर बघितलं तर आपल्या संसारिकप्रमाणे आपण लेडीज काम, घर आणि मूल तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्यात तुम्ही फरक कसा जाणवला तुम्ही ह्या गोष्टीचा? म्हणजे सर मी वाटत नव्हतं मी हे काम करेन म्हणून. अच्छा. पण मी तिथे गेल्यावरती सरांनी आम्हाला चांगले अनुभव दिले. चांगल्या प्रकारे सांगितले का महिला पुढे गेल्या पाहिजे, महिला मागे राहायला नाही पाहिजे, महिला चूल आणि मूल इतकंच केलं नाही पाहिजे, महिला धाडसी बनली पाहिजे, महिलांनी पाऊल उचललं पाहिजे, महिलांनी आपला वेशभूष बदललाच पाहिजे. ओके. आता तुम्ही कुठं काम करताय? कसं करताय? कुठलं जास्त काम येतं तुम्हाला? आता सध्या मी खटकाळ आश्रम शाळेवरती काम करते सर. मी ओके. आतापर्यंत सर मी 10 ते 12 हजार रुपयाचे काम केले आहे.
मी आता 2-3 दिवसापूर्वी 5-6 टाक्या वॉश करून दिल्या व 2 टाक्या पूर्णपणे 1,000-1,500च्या टाक्या त्यांना बसवून दिल्या. कॉक नळ वगैरे त्यांना मी बसवून दिले आणि ओके ते हे टाटर टाटर त्यांना ते टाटर फ्यूज बसवून दिले. वायरिंग ओढून 150 फूट मीटरची वायरिंग ओढून दिली सर. नवीन स्टार्टर पाशी नवीन फ्यूज वगैरे टाकले. ओके मला वाटत नव्हतं मी हे काम करेन म्हणून, कारण की मी नाशिकला गेल्यावरती पूर्णपणे असं मला जाणवलं का मी हे काम करेनच. मग मी पूर्णपणे माझा आत्मविश्वास म्हणजे हे केला, मिळवला. हो बरोबर अगदी बरोबर ज्या माझ्या पद्धतीने मनामध्ये माझ्या मनामध्ये मी पूर्णपणे जिद्द ठेवली का मी हे काम करणारच, हे मला आलंच पाहिजे. मी अशी मनामध्ये माझ्या भावना निर्माण केली सर. ओके हॅलो आवाज येतो ताई माझा? हो बोला सर. हो तर आता एक स्त्री म्हणून हे काम तुम्ही निवडलात तर ज्यावेळेस तुम्ही हे काम करायला गेलात तर अशा अडचणी आल्या काय तुम्हाला की कोणी समाजात बोलणं म्हणा हे काम हो, कसं काय करते हो. पूर्णपणे मी सर साडी घालत होते. पूर्णपणे तिथं आल्यावरती ड्रेस हे केला. लोक म्हणायला लागले ड्रेस घालायला लागली. मोठी 16 दिवसात काय तू शिकली नाही का जाऊन? काय मोठी सर्व्हिसला लागली. असं तसं म्हणजे पूर्णपणे लोक अशी बोलणारी पण आहे सर. पण मी लोकांचा न विचार करत माझं पुढचं पाऊल उचललं. ज्याला बोलायचे त्यांनी बोलावं, ज्याला नाही बोलायचं त्यांनी नाही बोलले. मग आम्ही पुढचं पाऊल उचललं. शाळेवरती गेले, सरांसोबत बोलले, सर मी ट्रेनिंग घेऊन आले, मला काम भेटेल का सर? सर बोलले तुम्ही बिंदास या, तुम्हाला मी काम देईन. मग सरांनी मला काम वगैरे दिली. मी पूर्णपणे कामं केली. त्यांनी स्वतः उभं राहून पहिलं काम टायपिंगचं त्यांनी स्वतः उभे राहिले. त्यांनी माझं काम पाहिलं. नंतर ते मला एकटीला करायला सांगायचे, करा बिंदास मॅडम तुम्ही काम करा. ओके. खूप धन्यवाद ताई खूप चांगलं वाटलं तुम्हाला ऐकून आणि जे तुम्ही सांगितलं जेवढं तुम्ही काम केलं ज्या अडचणी आल्यात तुम्हाला असं तर तुम्हाला असं वाटतं का गावातल्या महिला अजून हे काम करू शकतात पुढे भविष्यात हो एखादी महिला हे काम करायची इच्छा लागू शकते की एखाद्या महिलेला बघून आपण म्हणतो ना ही महिलेने हे काम केलं आश्चर्यचकित वाटतं ना आपल्याला थोडं युनिक आहे महिला प्लंबिंगचं काम कसं करेल लाईटचं काम कसं करेल बरोबर की नाही तर तुम्हाला वाटतं का भविष्यात महिला तुम्हाला बघून नक्कीच काम शिकण्याची ऊर्जा दाखवतील म्हणून हो सर वाटते मला. वाटतं तुम्हाला ओके आता तुम्ही किती काम केलं सांगू शकता जरा किती रुपयाचं काम केलं तुम्ही आतापर्यंत मी सर आतापर्यंत 10,000 ते 12,000चं काम केलंय. बाहेरचं 2,000-2,500चं काम केलंय सर. ओके ओके खूप चांगल्या प्रकारे ताई तुम्ही सांगितलं तुमचे फोटोज बघूया आपण काय तुम्ही फोटोज हो दिसतात तुम्हाला हो हो आता ह्यामध्ये तुम्ही जे काम करताना दिसताय बघा तुम्ही एक नळ बसवताना दिसताय एक पाईप लावताना दिसताय आणि तुम्ही फ्यूज लावताना म्हणजे फ्यूजचं काम लाईटीचं काम करताना दिसताय बरोबर की नाही हो तर हे करताना तुम्हाला पहिल्यांदा भीती वाटली का ताई म्हणजे कसं तुमचा एक्सपिरियन्स होता करताना कारण की शिकण्यात आणि करण्यात फरक पडतो आपला खूप सारा बरोबर की नाही सिच्युएशन वेगळ्या असतात अडचणी डायरेक्टली येऊ शकतात हॅलो आवाज येतो हो सर. मला भीती वाटत होती पण मी डेअरिंग केली सर. अच्छा हो सर. ओके आम्हाला पहिलं नाशिकला सरांनी जो प्रकारे मग शिकवलं सर. त्यामुळे आम्हाला येऊन इथं बिंदास काम करायला पण काही वाटलं नाही मस्त. ओके ताई, खूप छान व्यवसाय करताय तुम्ही चांगल्या पद्धतीने भविष्यात पुढे कसा व्यवसाय तुम्ही घेऊन जाणार आहात कसा बिझनेस वाढवायचा आहे तुम्हाला कशाची मदत लागेल तुम्ही हे बोलू शकताय तुम्हाला संस्था पूर्णपणे सहकार्य करेल पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी तुमचं जे काही मार्केटिंग असेल आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुमची मार्केटिंग करू शकतोय अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाईल कारण की सर्व्हिस बेस्ड मॉडेल आहे म्हणजे सर्व्हिस म्हणजे की तुम्ही सर्व्हिस देताय प्रत्येक जागेवरती तर त्या पद्धतीने तुमची कशी मार्केटिंग करता येईल तुम्हाला बाहेरच्या पण ऑर्डर कशा येतील ह्याच्यावरती आपण काम करू शकतोय तर तुम्ही काय विचार केला की हा बिझनेस कसा घेऊन जायचा पुढे कसा वाढवायचा हो सर. ओके ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ताई धन्यवाद खूप कुणाला काही प्रश्न आहे का थँक्यू सर. ज्या हा मला ताईंनी हा बोला दोघांताईंचं एकदम अभिनंदन करतो. खूप सुंदर कन्सेप्ट योगेश सर घेऊन पुढे चालले आहे आणि त्याला आपण सगळे मिळून चांगल्या एका ठिकाणी पोहोचू. तर ताईंना मी एक की आता सध्या अडचण काय सर आता मला काही अडचण नाही. आता प्रमाणपत्र ट्यूल भेटले आता कसलीच मला अडचण नाही. ओके आणि लोकांना म्हणजे तुमच्या एरियामध्ये किती लोकांना आता तुम्ही शाळा पण सांगितलं आणि बाहेरचं पण सांगितलं तर तुम्हाला पुढे म्हणजे हा आता मार्च संपेल तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला किती लोकांना सर्व्हिस देण्याचं असं मनात आहे आणि तुम्ही 12,000 कमावले तर पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला 50,000 60,000 किंवा 70,000 किती कमवायचे तुमच्या मनामध्ये एक म्हणजे इच्छा आहे तरी सर किती आता? मग सर आता शाळेला सुट्टी लागतील आणि बाहेर
कसं कामं भेटतील त्याच्यावरती अवलंबून आहे ना सर. अच्छा, म्हणजे कसं कामं भेटतील त्याच्यावर ती गोष्ट तुम्हाला पाहिजे, की तुम्ही हे काम करतात हे सगळ्या लोकांना आधी माहिती पाहिजे तुमच्या एरियामध्ये. हो, ही गोष्ट आहे ना आवश्यक? हो. खूप छान, खूप छान. तर हे आहे म्हणजे खूप जणांना अजून माहिती झालं नाही आपल्या एरियामध्ये. तर त्याला कसं माहिती करायचं हे थोडं आहे. त्याचे म्हणजे मार्केटिंगच समजा ते जाहिरात, की अशा-अशा आम्ही सखी आहे, आरोग्य सखी म्हणा, वॉच मित्र म्हणा, असं हो, काम करतो. याच्यासाठी थोडंसं आपल्याला विचार करावा लागेल ताई, बस. हो, सगळ्यांना हो. एकदा माहिती झाली, की तुम्ही जसं मनात ठरवणार तेवढा तुम्ही पैसा बनवू शकणार. काम तुम्हाला कोणी देणार नाही, तर ते काम शोधून काढावं लागेल. शोधून काढायला लागणार आहे सर आम्हाला पण. असं छान, छान करत आहे. पण असं जसं मागे तुम्हाला मी विचारलं, की तुम्हाला पुढे काय प्लॅनिंग करायची, पुढे काय प्लॅनिंग करायची, तर हेच थोडं नियोजित करा. 1-1 महिन्याचं, 1-1 महिन्याचं नियोजित करा. कारण कसं शनिवार नंतर रविवार येणारच आहे. तुमचं हो, आयुष्य हो, जाणारच आहे. 1-1 दिवस, 1-1 दिवस जाणारच आहे. हो, आणि तुम्हाला चांगला एक संधी भेटली आहे. चांगली संधी भेटली. ट्रेनिंग सुद्धा झाली तुमची आणि तुम्ही काम सुद्धा केलं. म्हणजे ज्या कल्पनेतील गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात आणल्या एवढ्या अडचणींना मात करून. तर आता सुरू झालेल्या गोष्टीला फक्त शिखरापर्यंत न्यायचं आहे. तुम्हाला अवॉर्ड भेटेल तिथं तुमच्या गावामध्ये या हो, कामासाठी. असं एक जबरदस्त काम करा तुम्ही छान. तुम्ही हो. काम आवरून गेल्यानंतर तिथले लोकं पण नंतरून पण टाळ्या वाजवल्या पाहिजे. असं सुंदर तुमचं काम आहे. तर खूप छान. याच्यावर अजून तुम्हाला ट्रेनिंग वगैरे देतीलच मनीषा मॅडम कसं जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं. खूप छान प्रवास आहे तुमचा. चालू द्या ह्याच्यावर. थँक यू. खूप ओके सर. धन्यवाद शिवाजी सर. ताई मी थोडं बोलेन तुमच्याबद्दल थोडंसं. आपण नाही का असं खूपदा म्हणतो बघा, महिलांनी पुढे आलं पाहिजे, पुरुषांना बरोबरी लागलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? असं सतत म्हणत असतो, बरोबर की नाही आपण? तर बोलणं सोपं असतं, पण हा फोटोमध्ये कळतं की तुम्ही करून दाखवलं, की नाही का? असं हे परिचय आहे तुमचं, की बरेचसे लोक फक्त ह्या गोष्टी बोलतात, की पुरुषांच्या बरोबरी आलं पाहिजे, आपण पुरुषांसारखे कामं करू शकतो का नाही. खूपदा जज केलं जातं महिलाला वेगवेगळ्या पद्धतीने, पण तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं. त्यात खूप धन्यवाद ताई तुमचं. फोटो खूप इम्पॉर्टंट आहे. सर ज्याला बोला ताई. थँक्यू सर बोलले. हो, हो. आणि अजून एक होतं, माझा प्रश्न असा होता, जे सीवायडन युनिसेफ कडून तुम्हाला कशी मदत झाली? तुम्हाला कुठलं किट मिळालं? तुम्ही आता उल्लेख केला बघा तुम्ही. त्याच्याबद्दल थोडं हो, सांगितलं तर बरं होईल. हो सर आम्हाला पूर्णपणे किट भेटलं. ड्रिल मशीन भेटली हंबरची, वॉश मशीन भेटली, टेस्टर अच्छा. भेटला, स्क्रू ओके, म्हणजे ड्रायव्हर पूर्ण किट भेटला. तुम्हाला दिलं. हो, पूर्ण किट दिलं सर आम्हाला. ओके. हे ट्रेनिंग झाल्यानंतर इमिडिएटली भेटलं, कसं मिळालं तुम्हाला? काही कार्यक्रम घेऊन झालं? आम्हाला हो, प्रकल्प ऑफिसला भेटलं सर घोडेगावला. ओके. प ओके. साहेब प्रदीप देसाई साहेब त्यांच्या हातचे भेटले सर आम्हाला. ओके. योगेश सर पण आले होते तिकडे घोडेगावला. ओके. ओके. तर खूप छान ताई, खूप धन्यवाद. आणि खूप छान प्रकारे तुम्ही तुमची माहिती सांगितली. आपण तुमचं भविष्यात कसं मार्केटिंग करता येईल, कसं तुम्हाला सपोर्ट करता येईल अजून उद्योजकतेसाठी, ह्याच्यावर आपण पूर्णपणे फोकस करून काम करूया. आणि खूप खूप धन्यवाद. मी योगेश सरला विनंती करेन, की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही जरा बोललात तर बरं होईल. एक मला बोलायचं होतं की ताई हा, तुमचा एवढं सगळं तुम्ही ट्रेनिंग गेलात पण फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला मला आता दिसतोच आहे की तिथे तुमचे फॅमिली पण सोबत आहेत. तर ते देखील तेवढेच आनंदी आहात की आज तुम्ही सर्व महिलांमध्ये तुमची जी यशोगाथा आहे ती सांगत आहात. तर तुमच्या फॅमिलीमध्ये काय बदल झाला थोडंसं ते सांगा ना. मॅडम नमस्कार मॅडम. माझे मिस्टर पूर्णपणे माझ्या पाठीशी आहेत. ताई आणि तुमचा काही आवाज येत नाही, चुकल्यानंतर थोडं काय रेंज मध्ये येता का? अरे नाही sir. हॅलो. व्हिडिओ हा व्हिडिओ सर. म्हणजे ऑडिओ क्लिअर आहे. तुमचा व्हिडिओ बंद करून द्या मॅडम, म्हणजे आवाज क्लिअर येईल आम्हाला. हा व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ बंद करा. बोला आता, बोला बोला. हॅलो. येतोय हा आवाज. म्हटलं. हा हा म्हटलं बोला सर. सर येतोय आवाज. हा मिस्टर माझ्या पाठीशी आहेत मॅडम. मिस्टरांचा पूर्णपणे मला ह्या कामाला सपोर्ट आहे. आणि कोणतंही काम चुकले काय झालं तर ते मला सांगतात का अशाहून असं करायचं, तशाहून तसं करायचं. आणि टाक्या पण वॉश करायला मला पूर्णपणे ते माझ्या मागे येतात. ते पण शाळेवरती तिथे टेम्परवारीच काम करतात. त्यामुळे ते मला पूर्णपणे त्यांचा पाठिंबा आहे. घरातून पूर्णपणे मला सर्वांचा पाठिंबा आहे. अजून कोणाला प्रश्न आहे का? कुठल्या महिलेला कोणी बोलेल का? कोऑर्डिनेटर, टिस्ट कोऑर्डिनेटर, कोणाला काही प्रश्न आहेत का? जे मग ताईंना विचारू शकतो आपण. ओके. योगेश सर, तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करू येस शकताय. सर. हा प्रवास आहे तुम्हाला.
येस येस मी दुर्गुडे साहेब इथे जॉईन आहेत विस्तार अधिकारी पुण्यातले आणि रासकर मॅडम पण आहेत. तर मी विनंती करतो दुर्गुडे साहेब असतील तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मॅडमना देखील विनंती करतो. दुर्गुडे साहेब आहेत ना? रासकर मॅडम तुम्ही बोलू शकता. सर नाही बघा. मॅडम आपल्या सूचना असतील तर कळवा. हॅलो हॅलो सर बोला बोला. सर आवाज येत नाही सर तुमचा. आवाज येत नाही. येतं सर. हा येतोय आता बरोबर. प्रथम शिवाडे संस्था पुणे अभिनंदन. यामध्ये विशेषतः अभिनंदन योगेश सर. त्यानंतर वसीम शेख सर यांनी ज्या वेळेला हा प्रकल्प सुरू केला त्यावेळेला माझ्याशी कॉन्टॅक्ट झालं आणि आम्ही आमच्या ज्या 23 शासकीय आश्रमशाळा आहे या सर्व आश्रमशाळेमधून मुख्याध्यापकांतर्फे प्रत्येक शाळेने आदिसखी म्हणून एक फॉर्म दिला होता. गुगल फॉर्म तो फॉर्म भरून घेतला आणि त्यामध्ये ज्या आदिसखींची निवड झाली त्यांचं योगेश सरांच्या मार्फत हे ट्रेनिंग केलं नाशिकला आणि नाशिकला या सर्व आदिसखीला मी पाठवलं. त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण अगदी छान प्रकारे मिळालं. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये होतो तर त्यांनी सांगितलं आम्हाला 15 दिवस अतिशय छान प्रशिक्षण मिळालेलं आहे. आता आम्हाला शाळेवर काम करायचं आहे परंतु किट नाही. तर योगेश सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो. त्यांनी आम्हाला तात्काळ जी काही किट आहे काम करण्यासाठी ते उपलब्ध करून दिलं. अतिशय छान हा उपक्रम आहे जे आपण म्हणतो महिला सबलीकरण महिला सक्षमीकरण. खरोखर हा हेतू साध्य होत आहे आणि आमच्या प्रकल्पामध्ये ज्या 6 आदिसखींची जी निवड झालेली आहे त्याच्यामध्ये 2-3 आदिसखी यांनी चांगल्या प्रकारे काम सुरू केलेलं आहे. बाकीच्या आदिसखी सुद्धा काम करणार आहेत. तर खास करून जे काही काम चालू आहे मी या सर्व आदिसखींना सांगू इच्छितो की जे आपण काम करत आहात त्यामध्ये आपल्याला जर काही अडचण येत असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा योगेश सरांशी संपर्क करा असं मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि जे काही आपण काम करत आहात प्लंबिंग असेल इलेक्ट्रिक असेल हे काम अतिशय आपल्या जास्त रिस्क न घेता आपल्याला जसं सोप्यामध्ये करता येईल असं करायचं. एखादं काम जमत नसेल कुठे रिस्क घ्यायचे नाही. कोणाला विचारून करा कारण इलेक्ट्रिकचं काम जर धोकादायक असते. बाकी काम तुम्ही जे मोठं काम असेल त्यासाठी तुम्ही तुमच्यासाठी जे मजूर लागत असेल ते पण घेऊन ते काम करू शकता. अशी शाळेवर कामाची सुरुवात झालेली आहे. आता फोटो आम्हाला येत आहे. करवंदे मॅडम आहेत गागरे मॅडम आहेत. हे छान प्रकारे काम करत आहे. कुठं पाण्याच्या टाक्या असेल किंवा कुठं पाईपलाईन असेल किंवा इलेक्ट्रिकचं असेल अतिशय छान प्रकारे काम करत आहे आणि त्यांना वेतन सुद्धा मिळत आहे. सर्व आदिसखींनी काम करत असताना ही काळजी घ्यायची आहे. जे आपण काम करणार आहे शाळा असेल किंवा बाह्य कुठे काम करत असेल गावात वगैरे तर प्रथम ते कामाचे दर ठरवून घ्यावेत. कारण एकदा काम झालं एवढे पैसे घ्या तेवढे असं करण्यापेक्षा आपण पहिलं ते दर ठरवून घ्यायचे नंतर आपण काम करायचं आहे. तर ज्या आदिसखींना आता प्रशिक्षण मिळालं आहे तर यानंतर सुद्धा योगेश सरला विनंती आहे की जर आता मला येत आहे त्याच्यामध्ये जे काही अडथळे येत असेल घेतलं 10-15 दिवसाचं तर त्यामध्ये त्यांना आणखीन चांगल्या प्रकारचा अनुभव येईल आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील. ते एक चाललं होतं सर आपलं एक प्रत्येक कामासाठी आपण समजा ते दरपत्रक ठरवणार होतो. ते दरपत्रक तर होईलच परंतु या आदिसखींनी जिथे जाईल त्या ठिकाणी त्या भागानुसार जे काही दर असेल त्याप्रमाणे काम घ्यावे आणि काम अतिशय चांगल्या प्रकारे काम करावे. जर क्वालिटीचं काम असेल आवाज बंद झाला सर. सर तुमचा आवाज जरा अडकत येत आहे. नक्की सर आपण दरपत्रकवरती काम करतोय आणि ते लवकरच ते दरपत्रक फायनल झाल्यानंतर सगळ्या आदिवासी विभागांतर्गत ते शेअर करण्यात येईल. येस येस ओके येस मी रासकर मॅडमना विनंती करतो त्यांनी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. हो सर. हा नमस्ते सर्वांना. युनिसेफ आदिवासी विकास विभाग सेवा DA या सर्वांच्या विद्यमाने हा जो कार्यक्रम झाला अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे हा. आणि ज्या महिलांनी काम केलेलं आहे त्यांचे जे व्हिडिओ आम्ही पाहिले ते पाहून आमचं खरोखर मन खूप भरून आलं. आमच्या ह्या आदिसखी धाडशी आणि जिद्दीने ते काम करत आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे. असंच त्यांनी छान काम करावं आणि त्यांना ज्या अडचणी येतील त्या अडचणी आमच्यापर्यंत याव्यात. आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. सकाळी मला एक वसतिगृहाच्या सुप्रिटेंडेंट भेटला त्यावेळेस त्यांना म्हटलं आहेत आपले आदिसखी त्यांच्याकडून हे काम करून घ्या तुमच्या टाक्या साफ करून घ्या. त्यांनी शब्द दिलेला आहे आणि आपल्या गौरीताईंचा आणि सुमित्रा गागरेताईंचा नंबर मी त्यांना देण्याचा प्रयत्न करते. ते त्यांच्याकडून ते काम करून घेतील. येस येस खूप खूप असे सर्वांचं खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच.